नमस्कार मित्रांनो, 4 मे रविवार रोजी आमच्या इथे माझ्या भावाच्या मुलीचा वाढदिवस असल्याकारणाने माझ्या भाऊने 30-35 लोकांना जेवणास निमंत्रण दिलेले होते मित्रांनो। त्या निमित्ताने आमच्या भाऊच्या हस्ते चिकन रेसिपी बनवण्यात येत आहे मित्रांनो। आणि यासाठी लागणारा जो कांदा पेस्ट, लसण पेस्ट जो आहे मित्रांनो, ते माझी पत्नी बनवून देण्याचं काम करत आहे मित्रांनो। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। 5 किलो चिकन आपण 25 ते 30 लोकांसाठी स्वयंपाक करणार आहोत मित्रांनो। मी जास्त काही बोलू तर नाही शकत मित्रांनो, पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे बघण्याची कृपा करावी मित्रांनो। आता आपला व्हिडिओ स्टार्ट होत आहे मित्रांनो। थँक्यू। आवाज दे। जिरं बडीशोप, कांदा, म्हणा आता कांदा टाकला आपण याच्यामध्ये फ्राय व्हायला। आता हे अद्रक लसणाची पेस्ट टाकली आपण कुटून। थोडा पण या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। हे बघा मित्रांनो, आपण चिकन मस्त इथे धुवून घेतलेलं आहे। थोडं पाणी वितरू द्यायचं त्याचं आणि मग चिकन त्याच्यात सोडायचं। आपण आज बनवतो 4 किलो चिकनाची भाजी। काय का बरं पाहिजे तुम्हाला? हे बघा मित्रांनो, आपण सोडलेलं आहे। थोडंसं मस्तपैकी परतून घ्यायचं, तेलामध्ये थोडंसं फ्राय होऊन घ्यायचं। भाजून घ्यावे। आता आपण याच्यात मीठ टाकू।
मीठ तुम्हाला पाहिजे जसं चवीनुसार टाकून घ्यायचं आपण. कमी पडलं तर नंतर घेता येईल. चिकनाचा रंग बदलत तर चिकनाला भाजून घ्यावे मित्रांनो. मसाल्याचा पिठाला हळद पावडर, हळद पावडर टाकतो आपण आता. पैकी करून घ्यायची. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता हे पूर्ण चिकन हळदीत कसा रंग बदलून टाकलेला आहे मित्रांनो याचा. चलो उठा आपले घरच्या द्या सगळं आहे ना. हां ये आता बघा मित्रांनो, आता आपण पाणी टाकतोय शिजवण्यासाठी. जसं तुम्हाला लागेल त्या हिशोबाने पाणी टाका. बघा मित्रांनो, आता आपली चिकन उकडण्यास सुरुवात झाली आहे. नको का ठेव का ती चप्पल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण चिकन शिजून तयार झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण मसाला रेसिपी स्टार्ट करणार आहोत मित्रांनो. आता हां हे बघा मित्रांनो, आपण आता तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. जिऱ्याचं पुढे थोडं बघून घ्यायचं मित्रांनो. जोरात थोडं बघून घ्यायचं मित्रांनो की तेल गरम झालेलं आहे का नाही. अजून आता तेल गरम नाही झालेलं आहे. थोडा गॅस वाढवून घेऊ आपण. किती ना टाक. आता आपण तेजपत्ता टाकला आहे मित्रांनो आणि बडीशोप टाकली. हे टाकली आपण बडीशोप.
इकडं कापून घ्या. मित्रांनो आता आपण खडा मसाला टाकतोय. खडा मसाला थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा. खालचं पडेल नको खाऊ ग. तो तिकडे टाका मागे. आता मित्रांनो कांदा टाकणार आहोत आपण याच्यात. पाणी संपलं. टाक बरं. कमी करून घ्या. हे आहे मित्रांनो कांद्याचं पेस्ट. हा हा पूर्ण वाढदिवस आहे ना तो भाजी बनवतो. हां यांना खडा मसाला टाकला तर माहिती केला त्यांचं वेगळं लावतो. टाकलं. हां नाही ते नाही म्हणलं. हां म्हणजे तुम्ही नव्हत्या ना. हां मी लावतो तुला अर्धा बनवतोय. आलं नाही का नाही इथे मागचे वाटतं. हां हॅलो हॅलो हां हां नाही खर्च त्यांच्याप्रमाणे करता बरं बरं त्यांच्या पद्धत करू द्या. पण आता नाही होणार उद्या सकाळी. नाही आता तुम्हाला तर स्टेटस पाहिलं तुम्ही. हां आता काय झालं तर गडबड आहे जरा. हां हां किती आले नाही काय देऊ अद्रक लसूण. अद्रक लसूण टाकलं ना. आपल्या झाकण आधी टाकायला पाहिजे होतं पहिले. होईल. तर अद्रक लसूण पेस्ट थोडीशी मस्तपैकी होऊ द्यायची आहे लालसर. कांदा शिजू द्यायचा आहे तेलामध्ये. आता थोडंसं हलवत राहायचं आहे. आचेवर हलवून द्यायचं होऊ द्यायचं आहे कांद्याला. धीरे आवाज देत जा एकदम म्हणजे त्यांना ऐकून. अजून धीरे आवाज देत जा. बंद आचेवर कांद्याला होऊ द्यायचं आहे. फक्त ती मिरची काढ देऊ नको कारण ती मिरची ती सोन्याला आवाज देते विचारी जाईल. आता आपला कांदा झालेला आहे. आपण त्यात टमाटाची पेस्ट टाकतोय. त्यालाही मस्त 5 मिनिटं शिजू द्यायचं. बघा मित्रांनो
आपण आता धना पावडर टाकतोय. मिरची पावडर. मिरची पावडर, धना पावडर दोघंही एकत्र करून टाकली आपण आता. मस्तपैकी त्याला मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. पाणी टाकायचं. पाणी आणलं. देऊ ना? पिळत नाही. धना पावडर, मिरची पावडर हलवत राहायची आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही, जळणार नाही. 5-10 मिनिटं त्याला हलवत राहायचं आहे. थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्याने मिरची आणि धना पावडर खाली लागणार नाही. नाही नाही टाक. गटाने घेतात असा असा खाल्ले गॅस फ्लेम डाऊन करतोय का? बोल. हे बघा मित्रांनो, आपण आता चिकनसाठी टाकलेला मसाला, धना पावडर, मिरची पावडर त्यात घातलेलं आहे. आपण तरण बघू शकता तेल कसं होतं. तेल आल्यावर समजून घ्यायचं की आपले मिरची मसाला सगळं रेडी झालेला आहे. नंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार. मी दोनच टाकलं आहे ना. हे बघा मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये मसाला टाकतो आहे एव्हरेस्ट कंपनीचा. आपण कुठलाही घेऊ शकता. कमी पडून मीठ टाकायचं वाटलं त्याच्यात मीठ पाहिजे. हे बघा मित्रांनो, आपण आता मसाला टाकलेला आहे याच्यात.
बरं किती पण तू असं हातात दिलं मी तसं मोठ टाक एक बम मोठ बस असं असं हे बघा मित्रांनो, आपण चवीनुसार मीठ टाकतोय आता. थोडंसं बस. हे पाणी इथे मीठ घातल्यानंतर मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे. थोडा आपण घातलेला मसाला जो होता त्याचा वास येऊ द्यायचा आहे. म्हणजे वास आल्यावर समजून घ्यायचं की बुवा मसाला आपला झालेला आहे. आणि मसाल्याचा वास नाही आला म्हणजे अरे तू टाकलं किती गोळा त्याने टाक ते सूप बरी बरी तिकडे दोय घे ते फुगे मला ना. हे बघा मित्रांनो, आपण जे उकडलेलं मटण होतं, चिकन होतं, त्याचं अगोदर पाणी टाकून घेतोय. चटणी केली करते काढी पूर्ण काही काढलाय ते थांब. बरं माहिती त्याला हलवून घ्यायचं मस्तपैकी. गरम घेऊ आता सर्व टाकून दे. आता हे पूर्ण शिजलेलं चिकन जे आहे आपलं ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, आपण सर्व याच्यात टाकून घेतलेलं आहे आता. तयार झालं. याला होऊ द्यायचं आहे याच्यामध्ये मंद आचेवरती उकळी येऊ द्यापर्यंत. पाणी टाकायचं आहे बस. टाक पाणी टाक. एवढे घट्ट नाही काही, थोडंफार पाणी टाक त्याच्यामध्ये. पुढे जाईल की भाजी पुढे जाईल पण मग घट्ट होईल. बस का मग. अरे तो घरातला एक मोठा तांब्या आहे ना, तो टाक, कारण की भाजी शिजेल ना, तो आवी जाईन ते. बघू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या भाजीला कशा प्रकारे तरण आलेलं आहे. आणि आपली भाजी होण्यावरती आहे. उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर मस्तपैकी त्याच्यावर कोथिंबीर टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवलेल्या चिकन भाजीचा आस्वाद घेऊ शकता. आता बघा मित्रांनो, आपली भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. 5-10 मिनटं तिला मस्तपैकी उकळू द्यायचं आणि नंतर मग कोथिंबीर टाकून आपण आस्वाद घेऊ शकता खाण्याचा. हे बघा मित्रांनो, आता आपली भाजी झालेली आहे. आपण आता याच्यात कोथिंबीर टाकून देतोय, म्हणजे समजून घ्यायची आपली भाजी पूर्ण झालेली आहे. आता आपली भाजी पूर्ण झालेली आहे मित्रांनो. आता पाहिजे तर आपण गॅस बंद करून तिला झाकू शकता. अशा प्रकारे आपली चिकनची भाजी आज झालेली आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.